फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज साफसफाई करायला काढली आहे. काल घरातलं थोडंसं काम झाल्यामुळे पूर्ण धूळ वगैरे थोडीशी उडालेली होती, तर मी असं पूर्ण साफसफाई करायला काढली. तर इथे तारक मेहता पण लावलेलं मितूने आणि मला टी.व्ही. युनिट वगैरे साफ करायचं होतं. तर त्याचं आपलं मस्त एन्जॉय करायचं चाललेलं तारक मेहता आणि मी पण बघत बघत कामं आवरत घेतलेली. खरंच हा बघा कसा पडला आहे लोळत असा. खरंच लहानपण किती मस्त असतंय ना, की ते दिवस असं त्याच्याकडे बघितलं ना असं वाटतं की ते दिवस रिटर्न यायला पाहिजे. कोणत्या कामाची जबाबदारी नसते ना, कुठल्या गोष्टीचं टेन्शन असते ना, कोणत्या गोष्टीसाठी दगदग करायला लागते. मस्त एन्जॉय करत आपलं आयुष्य चाललेलं असतं शांतपणे. आपलं एकदा मोठं झालं की सगळ्या जबाबदारींचं ओझं आपल्या डोक्यावरती येतं आणि हे करायचं ते करायचं करून करून अख्खा दिवस कसा निघून जातो ना घरातलं काहीच कळत नाही. असं सगळे पुरुष असेच म्हणत असतात की बायकांना घरात कामं काय असतात. तर बघा ह्या गोष्टी सगळ्या करत करत आपले दिवस निघून जातात आणि आपल्याला असं वाटतं की आपण दिवसभरात काय काम केलं आहे, एवढंच तर केलं आहे ना, मग त्यात काय मोठं. पण एवढं बोलून आहे ना आपणच आपल्याला डिमोटिवेट करत राहतो. खरंच ह्या गोष्टी सगळ्या करण्यात पण एक मजा असते. मुलांसोबत वेळ घालवण्यात, सगळ्या गोष्टी करण्यात. हे आपण पॉझिटिव्हली विचार केला ना की आपल्याला आपोआप एनर्जी येऊन जाते. तर संध्याकाळी मी पण डीमार्टला गेलेली, सामान वगैरे घेऊन आली आणि जेवणाला लागली. तर मी तुझंच आलेलं एक एक सामान वगैरे काढत आहे ना, ते चॉकलेट्स वगैरे खात बसलेला. तर इथे डीमार्टला गेलं ना, एक गोष्ट आणायला गेलेले असले ना तर अख्खी पिशवी कधी भरून येते घरात ते आपल्याला पण लक्षात येत नाही. त्याच्यासोबत आहे ना ह्याच्यामध्ये हे जे चॉकलेट आहे ना फेलेरियाचं जेलीचं, ते मला पर्सनली खूप आवडतं खायला आणि खूप छान लागतं. तर तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.